जाता जाता आजीला आम्ही विचारलं, आजी आम्हाला आहे ना हायवेचा रस्ता सापडत नाही, तुम्ही सांग आम्हाला तो कुठे. आजी म्हणले याच्या पुढचा रस्ता ना मी तुम्हाला सांगल, पण जर तुमचं कोणचं मारुती नाव असेल ना तर ह्या गावाच्या पुढच्या गावातून तुम्ही बिलकुल जाऊ नका. मी तर ऐकूनच शॉक झालो, म्हणजे मारुती नावाचा पुढच्या गावाचा नेमकं काय संबंध आहे. आणि आजी हे सगळं काय एका मारुतीच्या मंदिरासमोरच उभ्या राहून बोलत होत्या. आदित्य डेरेच्या गाव ते गाव सिरीज मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी ना सध्या आता ना वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतोय, म्हणजे काय खर्च पण कमी लागतो आणि वेगवेगळे गाव पण फिरून होते. जास्त काही लोड नाही घेतला, डायरेक्ट बॅग उचलली आणि डायरेक्ट गाव फिरायला निघलोय. ह्या गावात आम्हाला तसं जायचं नव्हतं आणि जाता जाता लोक आम्हाला जायला पण नको सांगत होते. त्याचं कारण फक्त एकच होतं, ते म्हणजे आपले मारुती. तिथं जाऊन मी लोकांना विचारलं का, म्हणजे तुम्हाला मारुती नावाचा त्रास काय एवढा. मारुती नावाचा कोणाच्या घरात फोटो सुद्धा नाहीये. तेव्हापासून मारुती नावाची गाडी आमच्या गावात कोणीच वापरत नाही. पण असं कोण आहे जे मारुतीचं नावच घ्यायला थांबवतंय. आणि शेवटी ते त्यांनी मला सांगितलं, निंबा दैत्य नाव आहे. तर मी आज आलेलो आहे श्री क्षेत्र निंबादैत्य देवस्थानला. आपल्या पाथर्डी तालुक्यात हे देवस्थान आहे. तिथल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं की निंबादैत्य आणि ना मारुतीचे ना युद्ध झालं होतं. युद्ध करता करता दैत्य निंबाने ना प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं होतं. त्या टायमाला आपल्या मारुती रायांनी ना प्रभू रामचंद्रांचं ना दर्शन करून दिलं होतं त्यांचं. आणि मग काय प्रभू श्रीरामांनी ना दैत्य निंबाला ना जागिरीमध्ये हे गाव देऊन टाकलं, ज्या गावामध्ये दैत्य निंबाची सोडून ना दुसऱ्या कोणत्याच देवाची पूजा नाही केली जात. इथं लोकांकडे मारुती ब्रँडची कार सुद्धा नाहीये. इथल्या रहिवाशांचं असं म्हणणं आहे की ज्याचं नाव मारुती ना आम्ही त्यांना आमची मुलगी सुद्धा देत नाही. दैत्य निंब महाराजांचं आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं, आम्हाला एकदम छान एनर्जी फील झाली. आरतीच्या दिवशी सर्वांना प्रसाद सुद्धा भेटतो. कशी वाटली तुम्हाला दैत्य निंबाची कहाणी मला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि ना सगळ्या मित्रांना शेअर करा. आणि याच्यानंतर आपण कोणत्या गावामध्ये गेलो पाहिजे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आपल्या सिरीजला लवकर फॉलो करून घ्या.